दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव उमेश खातळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार अभिजित बारवकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। निवेदनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचाकटी रद्द करून सरसकट कर्जमाफी, 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करणं, तसंच शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र सरकारने नुकताच गेल्या 8-10 दिवसापूर्वी जी कर्जमाफीचं धोरण जाहीर केलं, आम्ही त्याचं 100% स्वागत करतो। परंतु ते कर्जमाफीचं धोरण हे चुकीच्या स्वरूपातलं आहे आणि शेतकऱ्यांना फसवणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे महाराष्ट्राचे नेते रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांचं आराध्यदैवत पंढरीच्या राजाच्या चरणी जाऊन आपलं अन्नत्याग आंदोलन चालू केलं आणि त्या अन्नत्याग आंदोलन 3 दिवसापासून चालू होतं। त्या आंदोलनाच्या धर्तीवरती काल 3 दिवस झाले ते आंदोलन बंद केलं आणि साहेबांना सरकारने, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी त्याची दखल घेऊन गिरीश महाजन साहेबांना पाठवलं आणि रोहितदादांनी यांचं आंदोलन काल रात्री 10 वाजता बंद केलं। आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की जी 2019च्या धर्तीवरती जो शेतकऱ्यांचं नुकसान होते ते नुकसान न होता सगळ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि रोहितदादांनी जे आंदोलन थांबवलं ते थांबलं नाही आहे, फक्त त्याला स्वल्पविराम दिला आहे। भविष्याच्या कालखंडावर येणाऱ्या एकादशीला मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं राहू शकतं। सन्माननीय मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी पंढरीच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये खतं, बी बियाणे आणि डिझेल याचा जो तुटवडा निर्माण झाला आहे, जे शेतकऱ्यांना डिझेल भेटत नाही, जे बी बियाणं भेटत नाही, याचं सन्माननीय तहसील साहेबांकडे आम्ही लेखी स्वरूपातलं निवेदन दिलं की शेतकरी जर पेटला तर हा महाराष्ट्र पेटल आणि महाराष्ट्र पेटला तर कुणालाही प्रशासनाला फिरता येणार नाही। म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही या इगतपुरीच्या तहसील साहेबांना निवेदन दिलं, त्याची दखल तुम्ही घ्यावी अशी त्यांना विनंती केली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, इगतपुरी।